श्रीराम आपल्या सर्वांच्या हृदयस्थ वसणाऱ्या आत्मारामास साष्टांग प्रणिपात करून गोस्वामी तुलसीदास रचित श्री रामचरितमानस या ग्रंथातील जो द्वितीय सोपान अयोध्याकांड याचं आपण चिंतन करत आहोत. सज्जनहो, हे आपलाच कथा क्रमांक 689. आपण गेल्या चिंतन प्रवाहामध्ये भरतजींच्या अंतःकरणामध्ये असलेल्या विषादाची समाप्ती कशी झाली, कशा पद्धतीने या दोन भावांच्या या समर्पणाचा हा एक मोठा प्रश्न जो धर्माचे अधिकारी असलेले संत देखील सोडवू शकत नव्हते, जिथं राजा दशरथाच्या जागी असलेले अत्यंत मान्यवर असे राजा जनक देखील त्याचं नेमकं उत्तर सांगू शकत नव्हते, तेच उत्तर भरतजींनी प्रभू रामचंद्रांना मागितलं की मी आपल्या आज्ञेमध्ये आहे, आपण मला आज्ञा द्या. आणि प्रभू रामचंद्रांनी देखील ही अवियोगाची गोष्ट जणू काही लहान मुलाला आपण औषधाची गोळी साखरेमधून द्यावी त्या पद्धतीने भरताच्या अंतःकरणामध्ये उतरवलेली आहे. भरता, सर्व परमार्थाचं मूळ हे आपल्या गुरूंच्या आज्ञेच्या पालनामध्ये आहे. आपले आई वडील, आपले गुरु आणि तुझा स्वामी अर्थात मी, आमच्या तिघांची ही इच्छा ही तीच आहे की रामाने वनात राहावं आणि भरताने अयोध्येचं राज्य सांभाळावं. त्यामुळे भरता, या त्रिवेणी संगमाला तू आपल्या हृदयामध्ये धारण करून स्वतःच्या हृदयाला प्रयागासारखं पवित्र करून घे. प्रभू रामचंद्रांनी ही आज्ञा दिली, भरताची समजूत काढली. आणि जेव्हा प्रभू रामचंद्रांची ही अमृतमय वाणी सर्व सभेने ऐकली तेव्हा सर्वजण अत्यंत शिथिल होऊन गेले. भरतजींचं मन परमसंतोषाने भरून आलं. जरी निर्णय त्यांच्या इच्छेविरुद्ध लागला असला तरी प्रभू रामचंद्रांनी आपल्याला पूर्णत्वाने स्वीकारलंय, मी त्यांचा आहे, ही भावना भरतजींना परमसंतोष देऊन गेली. त्यांच्या मनातला विषाद संपला. आपल्या मनातला भाव प्रभू रामचंद्रांना सांगताना ते म्हणतात की रामा, जणू काही मीच तुझ्या समवेत आता वनामध्ये येणार आहे असा आनंद मला तुझ्या या आज्ञेतून झालेला आहे. प्रभू रामचंद्रांचं हे प्रेम भरतजी अनुभवत आहेत. आणि प्रभू रामचंद्रांना एक विनंती करतात की आता आपण सांगाल त्यावेळेला ही समस्त प्रजा परत फिरेल, परंतु काही गोष्टी, काही प्रश्न अजूनही अनुत्तरित आहेत. आम्ही आपल्या राज्याभिषेकासाठी सर्व साज सामुग्री घेऊन आलो होतो, विशेषत्वाने सर्व नद्यांचं जल आपल्यासाठी आम्ही इथं घेऊन आलो होतो. हे प्रभू, या जलाची आता नेमकी स्थापना कुठं करावी, हे तीर्थाचं जल कशा पद्धतीने वापरलं जावं, याबद्दल आपली आज्ञा काय आहे. आणि हो, आपण म्हणाला की हा भरत एकटा आहे, तर रामराया, या भरताला आधार म्हणून काही अवलंबन देशील ना रे. तुझ्या विग्रह रूपामध्ये असलेली कुठलीही गोष्ट भरत त्यामध्ये तुझंच रूप पाहून स्वीकारेल. अशा पद्धतीने भरतजींनी प्रभू रामचंद्रांच्या समोर आपला जो मनोदय व्यक्त केलाय, सज्जनो, त्यातील पुढील कथाभाग गोस्वामीजी आज गाऊ लागतात. एकु मनोरथु बड मन माही, सभय सकोच जात कही नाही. कहु तात प्रभु आय सुपाई, बोले बानी स्नेह सुहाई. चित्रकूट सुचि थल तीरथ बन, खग मृग सरसरी निर्झर गिरी गण. प्रभु पदंकित वनी विशेषी, आयसु होईत आवो देखी.
अवसियत्रियाय सुसिर धरहु, तात बिगत भय कानन चरहु। मुनि प्रसाद बनु मंगलदाता, पावन परम सुहावन भ्राता। ऋषिनायक जह आय सुदेही, राखेहु तीरथ जलुथल तेहि। सुनि प्रभु बचन भरत सुख पावा, मुनि पद कमल मुदित सिरुनावा। भरत राम संवादु सुनी सकल सुमंगल मूल, सुरस्वारथि सराहि कुल बरशत सुरतरु फूल। सियावर रामचंद्र प्रिय हो। सज्जनो, भरतजींनी प्रभू रामचंद्रांच्या समोर काल 2 विनंती ठेवल्या होत्या. पहिली विनंती होती की प्रभू मला काहीतरी अवलंबन द्या. सो अवलंब देव मोही देई, अवधी पारू पावो जेही सेई. आपण मला म्हणाला की भरता माझं दुःख तर सर्वांनी वाटून घेतलंय, पण तुझ्या दुःखाला मात्र कोणीच वाटून घेऊ शकणार नाही. आपण माझं हृदय जाणता, आपण माझी संवेदना जाणता. स्मृतीला जोपर्यंत रूपाची जोड मिळत नाही तोपर्यंत स्मृती देखील अनाथच असते. आणि आपल्या रूपाच्या आधाराने मला काहीतरी विग्रह, ज्या आधाराने मी नित्य आपलं स्मरण ठेवू शकीन, आपला आधार मला जाणवेल, असं अवलंबन मला द्या. ही पहिली विनंती भरतजींनी केली आहे. दुसरी विनंती, या राज्याभिषेकाची जी साज सामग्री आम्ही अयोध्येहून घेऊन आलो, आमची इच्छा अशी होती की आपला राज्याभिषेक इथं चित्रकूटावरती करून राजा रामाला माता सीते समवेत अयोध्येला अत्यंत आनंदाने परत न्यायचं. परंतु आता आपल्या या निर्णयानुसार या आणलेल्या सर्व नद्यांच्या पवित्र जलाचं तीर्थ, त्याची मी कशा पद्धतीने उपाययोजना करू हे प्रभू, आपण मला त्याविषयी देखील आज्ञा द्यावी. आणि तिसरी विनंती करताना भरतजींची वाणी अत्यंत संकोच पाहू लागली. बघा, पहिल्या 2 विनंती करताना भरतजी अत्यंत सरळ शब्दांमध्ये बोललेले आहेत. परंतु तिसरी विनंती ही निजस्वार्थाची विनंती. त्या आधाराने भरतजी प्रभू रामचंद्रांना विचारतायत, एक मनोरथु बड मन माही. माझ्या मनामध्ये एक खूप मोठा मनोरथ आहे. सभय सकोच जात कही नाही. परंतु मनामध्ये आपल्याविषयी असलेला सभय आदर आणि संकोच व स्वभावामुळं मला ती इच्छा उच्चारणं अत्यंत अवघड होत आहे. प्रभू रामचंद्रांच्या समोर अशी कुठली इच्छा आहे जी अदेय असू शकते? परंतु या समस्त सूर्यवंशाचाच हा स्वभाव आहे की प्रभू रामचंद्रांच्या समोर या भावंडांनी जेव्हा पण जे काही मागितलं ते अत्यंत संकोचाने मागितलं, अत्यंत सभय चित्ताने मागितलं. जरी त्यांना पूर्ण खात्री असली की आपला बंधू आपल्याला हे देईल, परंतु देखील आपल्या रामासमोर अशी काही गोष्ट मागताना मनामध्ये कसा भाव असला पाहिजे हे जणू काही आपल्याला भरत, लक्ष्मण आणि शत्रुघ्नाच्या या आचरणातून दिसतं.
मानस पियुषकारांनी अगदी चौपाया शोधून शोधून या तिन्ही भावंडांच्या मनामध्ये कशा पद्धतीने प्रभू रामचंद्रांच्याकडे काही मागताना नित्य संकोच असायचा. आपल्याला प्रभू रामचंद्र जेव्हा विश्वामित्रांच्या बरोबर जनकपूरला गेले होते तो प्रसंग आठवत असेलच. आमराईमध्ये प्रभू रामचंद्र, लक्ष्मण आणि विश्वामित्र मुनी उतरले होते. राजा जनकाने शतानंदांच्या समवेत त्यांना आपल्या राजधानीमध्ये आणलं आणि सीताजींच्या महालाच्या शेजारच्याच महालामध्ये यांच्या निवासाची सोय केली. भोजन झालेलं आहे आणि दिवस अजूनही बराचसा शिल्लक राहिला होता. तेव्हा प्रभू रामचंद्रांनी लक्ष्मणाचा अंतर्भाव ओळखला. लक्ष्मणाच्या मनामध्ये या जनकपूरला पाहून येण्याची इच्छा होती, परंतु त्याच्यासमोर तर प्रश्न दुप्पट होता. एकतर प्रभू रामचंद्र आणि त्यानंतर आपले गुरु विश्वामित्र या दोघांचीही संमती काढण्यासाठी जीभ उचलणं लक्ष्मणाला अत्यंत अवघड होऊन गेलं होतं. आणि आपल्या भक्ताच्या मनातली ही आर्त भावना प्रभू रामचंद्र जाणतात आणि ते विश्वामित्रांच्या जवळ लक्ष्मणासाठी प्रार्थना करतात की लक्ष्मण जनकपूर पाहू इच्छित आहे. पूज्य मोरारी बापू फार छान यामध्ये विस्तार करतात. विश्वामित्र म्हणाले रामाला, ठीक आहे, लक्ष्मण पाहू इच्छित आहे ना, मग तू नाही पाहू इच्छित का? यावरती लक्ष्मण मनातल्या मनात हसतोय आणि प्रभू रामचंद्र विश्वामित्रांशी अंतर्मनामध्ये संवाद करतायत. नाही, मी पाहिलेले आहे. रामा, तू कधी आलातस जनकपूरला? यावरती प्रभू रामचंद्र म्हणतात, माझी अर्धांगिनी जिथं आहे तिथं मी नित्य असतो. तिच्या डोळ्यातून मी हे जनकपूर पाहिलेलं आहे. सीताजींशी अजूनही विवाह झाला नाही, परंतु या प्रभू रामचंद्राची ही निज शक्ती या जनकपूरमध्ये असो. पुन्हा पुन्हा रामायण जसं मागं जावं असं वाटतं, तिथूनच पुन्हा सुरुवात करावी सांगायला. नित्य नवीन आनंद आहे हो यात. परंतु सांगायचा मुद्दा असा की त्यावेळेला लक्ष्मणाच्या मनात एवढा अपार संकोच होता की आपण हे प्रभू रामचंद्रांना कसं विचारावं. तीच गोष्ट जेव्हा स्वयंवर झालं आणि राजा जनकाने आपले दूत अयोध्येमध्ये पाठवले, राजा दशरथाच्याकडे त्यांनी चिठ्ठी आणून दिली, राजा जनकाने लिहिलेली. आणि राजा जनकाची ही चिठ्ठी राजा दशरथ उभा राहून वाचतोय. त्याच्या डोळ्यातून अश्रू वाहत आहेत, कंठ सद्गदित झालाय. तो वारंवार चिठ्ठी हृदयाशी लावतोय, पुन्हा वाचतोय, डोळ्यातून आनंद अश्रू वाहत आहेत. आणि अशा वेळेला तिथं सवंगड्यांच्या समवेत खेळत असलेले भरत आणि शत्रुघ्न महालात येतात आणि आपल्या वडिलांची ही अवस्था पाहून अत्यंत संकोचाने आपण या सगळ्या लोकांच्या समोर विचारावं की न विचारावं अशा भावनेने, तात ही पाती कुठून आलेली आहे, ही चिठ्ठी कुठून आलेली आहे, असं अत्यंत संकोचाने विचारतात. आणि तीच अवस्था इथं भरतजींची पुन्हा एकदा झालेली आहे. बघा, यामधून किती सुंदर सूत्र आपल्याला प्रभू रामचंद्रांच्या भक्तीची मिळतात. एक, प्रभू रामचंद्रांनी भरताला पूर्ण स्वातंत्र्य दिलं होतं. मी तुझ्या आज्ञेमध्ये आहे, तू मला सांग, मी त्या पद्धतीने वागतो, असं ज्या भरतजींचा अधिकार प्रभू रामचंद्रांनी प्रस्थापित केला. त्याला सख्यत्व दिलं, त्याला आपल्या जवळ बसवून घेतलं. भगवंत आपल्याला सख्यत्व देतो, परंतु सख्याने आपलं दास्यत्व कधी सोडायचं नसतं. हे त्यामधलं प्रमुख सूत्र आहे सज्जनो. सद्गुरू कधी कधी आमच्याशी अत्यंत मित्रत्वाने वागतो आणि आम्हाला असं वाटतं की तो आपला मित्रच आहे. भगवद्गीतेमध्ये देखील शेवटी अर्जुनाला हाच आपल्या मनातला विषाद, सखे तु मत्वा प्रसभम यदुक्तम, अशा पद्धतीने श्रीकृष्णाला सांगावं लागलं ना की अरे श्रीकृष्णा, मी तुला माझा मित्र मानला, कधीही मी तुला श्रीकृष्ण हे यादव अशा पद्धतीने हाका मारल्या, पण तू तर प्रत्यक्ष भगवंत होतास रे. मी तुझं रूप जाणू शकलो नाही, मला क्षमा कर, क्षमा कर. अशा पद्धतीने अर्जुनाला देखील श्रीकृष्णाच्या समोर
आपल्या मनातला हा भाव मांडावा लागला. कारण अर्जुन जरी श्रीकृष्णाने आपल्याला सख्यत्व दिलं तरी तो आपला सखा असला तरी आपण त्याचे दास आहोत. या भावाची अनुभूती ही केवळ या विश्वदर्शनाच्या नंतरच आपल्या हृदयामध्ये जाणू शकला. तोपर्यंत त्याच्यासाठी हा श्रीकृष्ण केवळ एक यादव होता. सद्गुरू आपल्याला बऱ्याचदा मित्रत्वाने वागवत असतात, कारण ते या सर्व विश्वाचेच मित्र असतात. आपण श्री महाराजांच्या चरित्रामध्ये देखील 2 भाऊसाहेबांच्या गोष्टी ऐकतो. एक भाऊसाहेब केतकर, जे नित्य श्री महाराजांच्या पासून काही अंतर ठेवूनच हात जोडून नेहमी त्यांची वाणी ऐकत असायचे. आणि दुसरे भाऊसाहेब फॉरेस्ट, जे महाराजांशी अत्यंत मित्रत्वाने वागायचे, अघळपघळ चर्चा करत राहायचे. परंतु यामध्ये भाऊसाहेबांनी जे साधलं ते बऱ्याचदा आपल्या सीमारेषा ओलांडल्यामुळं भाऊसाहेब फॉरेस्टना साधण्यासाठी वेळ लागला. सज्जनो, परमार्थामध्ये आपण ज्याला आपला आराध्य मानलेलं आहे ना, त्याच्या किती निकट जायचं हे आपणच आपल्या स्वतःच्या विवेकाने ठरवावं लागतं. त्यामुळे भरताचा संकोच आम्हाला ही पहिली गोष्ट शिकवतो की जरी त्याचा तो भाऊ असला, जरी त्याला सर्व प्रकाराने आदर दिला असला, जरी त्याला सर्व प्रकाराने स्वतंत्रता दिली असली, तरी भरताने आपल्या विवेकाची ही सीमारेषा किती सुंदर पद्धतीने सांभाळली आहे. दुसरी गोष्ट आहे की रामासमोर लौकिक गोष्ट कुठली मागताना आपलं मन खऱ्या अर्थाने संकोच पावलं पाहिजे. की रामा, तू आता प्राप्त झाल्यानंतरही माझं मन या दृश्य जगातलं काही मागतंय रे. अर्थात भरतजींचं मागणं हे अत्यंत परमपवित्र आहे. परंतु आमच्यासारख्या सांसारिकांनी रामाजवळ किती फुटकळ गोष्टी मागितल्या असतील हो, ज्या गोष्टींची किंमत आम्हालाही बऱ्याच वर्षानंतर जेव्हा आम्ही मागं वळून बघतो तेव्हा लक्षात येतं की उगीचच आपण रामाला एवढा त्रास दिला. परंतु रामाने आमच्या या प्रत्येक गोष्टीला अत्यंत प्रेमाने आमच्यासाठी पुरवलं. यावरून आपण आपल्या मनामध्ये ही धारणा दृढ धरावी की रामाला खरंच आपण या अशा गोष्टींसाठी त्रास द्यावा का, आणि आपली मागताना देखील भूमिका कशी असावी, अत्यंत संकोचवश असावी, आतमध्ये भय असावं की हा राम केवढा मोठा आहे आणि आपण त्याच्यासमोर केवढीशी गोष्ट मागतोय. श्री महाराज देखील हिंग जिऱ्याचे गिराईक म्हणायचे. त्यावेळेला प्रत्यक्ष तो रामराया गोंदवल्यात उभा होता आणि येणारी लोक त्यांच्याकडून हिंग जिरे घेऊन जात होते. त्यामुळे सज्जनो, संकोच हा भक्तीमध्ये अत्यंत महत्वाचा आहे. किंबहुना आपल्यापेक्षा ज्येष्ठ साधकांबरोबर, आपल्या असलेल्या साधक बंधूंबरोबर एका साधकाचं संवादशास्त्र कसं असावं हेच जणू काही भरताचा हा संकोच आम्हाला शिकवतो. असो, आजकाल तर असं होतं की चौपाईच्या पहिल्या चरणामध्येच 20 मिनिटं संपून जातात आणि मग पूर्ण दोह्याला न्याय द्यायला बरीचशी कसरत करावी लागते. प्रभू रामचंद्र स्वतःहून आज्ञा देत आहेत भरताला की भरता, नको मनात संकोच करू, सांग बरं काय पाहिजे तुला बाळा. भरताच्या मनामधला मनोरथ खरं तर प्रभू रामचंद्र जाणतात, ते स्वसंवेद्य आहेत. परंतु भरतजींच्या मुखातून ते मागणं प्रभू रामचंद्र ऐकू इच्छित आहेत. आणि त्यामुळं भरतजी अत्यंत स्नेहपूर्ण सुंदर वाणीने आपली ही तिसरी विनंती प्रभू रामचंद्रांच्या समोर ठेवतात आणि ते म्हणतात, चित्रकूट सुची थल तीरथ बन, खग मृग सरसरे निर्झर गिरिगन, प्रभुपद अंकित अवनी बिसेशी, आय सुहोईत आवों देखी. प्रभू,
माझ्या मनातलं मोठं मनोरथ सांगू आपणास. आपली आज्ञा असेल तर या चित्रकूटाचं हे पवित्र स्थान, या स्थानामध्ये असलेली ही वेगवेगळी तीर्थ, हे वन, हे पशुपक्षी, हे तलाव, नदी, झरे, या चित्रकूट पर्वताच्या अवतीभोवती असलेले हे पर्वतांचे समूह आणि त्याही मध्ये विशेषत्वाने आपलं विचरण झालेली ही भूमी, ज्यावर आपले अत्यंत सुंदर असे चरणचिन्ह अंकित आहेत, अशा या भूमीची परिक्रमा करून यावी, अशा या भूमीचं दर्शन घ्यावं, हाच माझ्या मनामधला अत्यंत मोठा मनोरथ आहे. बघा, मी आपणास म्हटलं ना की भरतजींच्या मनातला संकोच आम्हाला ज्या वेगवेगळ्या गोष्टी सांगतो, त्यामध्ये भरतजींचं मागणं हे परमपवित्र आहे. काय मागणं आहे की हे सद्गुरु राया, जर मला काही या मनाने पाहायचंच असेल तर तुझं रूप पाहू दे. जर या मनाने मला काही स्मरणच करायचं असेल तर तुझं स्थान पाहू दे. तुझ्या वस्तू, तुझ्या स्पर्शाने अंकित झालेली ती भूमी, तुझ्या समाधीवरून वाहणारं हे तीर्थ, हे प्रभू, या पलीकडे या मनाचं काही मागणंच नाहीये. मनाच्या सर्व संवेदना जेव्हा आपल्या आराध्याच्या भोवती अशा घुटमळू लागतात ना सज्जनो, तेव्हा एखाद्या प्रपंची असलेल्या मनुष्याला कदाचित आपलं हे मागणं अत्यंत फुटकळ वाटू शकतं, परंतु ज्याचा खरा भाव त्या सद्गुरूच्या चरणी आहे, त्याचं विश्वच मुळी सद्गुरू आहे, त्याचं विश्वच मुळी त्याचं आराध्य दैवत आहे, त्याच्यासाठी ह्या सर्व परिसीमा आहेत सुखाच्या. आणि त्या सर्व सुखाच्या परिसीमा जणू काही भरत प्रभू रामचंद्रांच्याकडे मागतोय. आणि त्यामुळे ते मनोरथ भरतजींसाठी अत्यंत मोठं आहे की आपण आता मला आज्ञा दिलीच आहे, परंतु आपली पुन्हा एकदा भेट घेऊन अयोध्येला परत जाण्याच्या आधी मी चित्रकूट पर्वतावरती येत असतानाच या सर्व कामदगिरी पर्वताच्या अवतीभोवती असलेला परिसर लांबून निरखत होतो आणि एक परम पावन असं हे स्थळ मनाला आत्कृष्ट करत होतं. परंतु मी चित्रकूटावरती धावत आलो केवळ आपल्या चरणांच्या जवळ येण्यासाठी. इथं मी जितके दिवस होतो तेव्हा मी ऐकत होतो की अयोध्यावासी नगरजन सर्वजण या चित्रकूटाची परिक्रमा करतायत, सर्वजण वेगवेगळ्या स्थळांमध्ये जाऊन तिथं असलेलं हे परम पवित्र अनुभव आपल्या हृदयामध्ये धारण करतायत. परंतु मी मात्र माझ्या पर्णकुटीच्या बाहेर येऊ शकलो नाही, कारण जोपर्यंत माझे प्रभू मला स्वीकारत नाहीत, जोपर्यंत मला प्रभूंचा पूर्ण आशीर्वाद मिळत नाही, जोपर्यंत माझ्या मनातला हा विषाद संपत नाही, तोपर्यंत मी आपल्यापासून दूर जाऊ तरी कसा. आणि आता तोच आनंद मला देखील घ्यावासा वाटतोय. प्रभू रामचंद्र या सभेमध्ये सर्वांच्या समोर ऐकतायत की आपल्या पदचिन्हांनी अंकित झालेली ही पवित्र भूमी मला पाहिजे. परंतु प्रभू रामचंद्रांचा देखील स्वभाव बघा कसा आहे. प्रभू रामचंद्र आपल्या भक्ताचं मनोरथ तर पूर्ण करतातच, परंतु त्याच वेळेला त्या मनोरथासाठी म्हणून आपल्या स्वतःला कधीच मोठेपणा घेत नाहीत. भरता, तू जे म्हणतो आहेस की या चित्रकूट परिसरामध्ये तुला जाऊन या संपूर्ण तीर्थक्षेत्राची परिक्रमा करायची आहे, हे तुझं मनोरथ अत्यंत सुयोग्य आहे आणि माझी खरंच तुला आज्ञा आहे की तू ते अवश्य कर. याचं कारण असं आहे बाळा की या चित्रकूटाची भूमी तुझा हा निजभाव आहे की माझ्या असलेल्या या वस्तीमुळं परमपावन झाली, परंतु हा तुझा गैरसमज आहे. या सर्व चित्रकूट परिसराचं स्वामित्व ज्या अत्री मुनींकडे आहे, ज्या अत्री ऋषींच्या या तपस्येने ही चित्रकूटची भूमी परमपवित्र झालेली आहे, अशा अत्री ऋषींची तू आज्ञा सर्वप्रथम घे.
बघा, प्रभू रामचंद्रांनी जिथं जिथं विचरण केलं तिथं तिथं प्रत्येकाला परम पावन असं सुख प्रत्येक जीवाला त्यांनी दिलेलं आहे. अयोध्येमध्ये आहेत आणि तेव्हा भरताच्या समोर केवळ एकच गोष्ट म्हणतायत की तात तात बिनु बात हमारी केवल गुरुकुल कृपा संभारी. अयोध्येमध्ये जे काही सुख आहे ते सर्व काही मुनी वसिष्ठांच्या कृपेचं फळ आहे. जनकपूरला जाऊन एवढं पुरुषार्थ केलेला आहे, धनुष्य यज्ञ भंग केलेला आहे, आणि तरी देखील या सर्व गोष्टींची केवळ विश्वामित्रांच्या कृपेने आपल्याला प्राप्ती झाली. हेच प्रभू रामचंद्र आपल्याला सांगतात. वनामध्ये आल्यानंतर देखील हे सर्व काही आपल्याला सांभाळणारं हे गुरुकृपेचंच फळ आहे, हेच भरताला ते सांगतायत. आणि आता या चित्रकूटावरती देखील या परम पवित्र असलेल्या पर्वताची परिक्रमा खरं तर ती प्रभू रामचंद्रांच्या परिसस्पर्शाने अतिपावन झालेली आहे. परंतु प्रभू रामचंद्र याचं कुठलंही श्रेय स्वतःकडे न घेता केवळ एकच म्हणतात की अत्री ऋषींची आज्ञा घेऊन, कारण की ते स्वामी आहेत या भूमीचे. बघा, प्रभू रामचंद्र संतांच्यासाठी किती मनामध्ये ऋणी आहेत. या प्रत्येक स्थानाची महती प्रभू रामचंद्रांच्या स्पर्शाने झाली, परंतु प्रत्येक ठिकाणी प्रभू रामचंद्रांनी त्या संतांचं वैभवच सर्वांच्या समोर आणलेलं आहे. अत्री ऋषींची आज्ञा घे आणि निर्भय होऊन या वनामध्ये विचरण कर. हे बंधू, अत्री मुनींच्या प्रसादाने हे वन मंगलदायक, परम पवित्र आणि अत्यंत सुंदर झाले आहे. बघा, जीवनामध्ये जर आपल्या संताची कृपा असेल ना, तर हे प्रपंच देखील एखाद्या वनासारखंच आहे हो. जसं वनामध्ये अगंतुकपणे कोणाचा तरी हल्ला होऊ शकतो, खाण्यापिण्याचे कष्ट पडू शकतात, त्याचप्रमाणे या प्रपंचामध्ये देखील आम्ही या त्रितापाच्या असलेल्या जाळ्यामध्ये असेच अडकलेले असतो. परंतु गुरुकृपेचं छत्र जर या प्रपंचावरती असेल तर तोच प्रपंच अत्यंत मंगलदायक, अत्यंत परम पवित्र आणि आपल्यासाठी अत्यंत सुंदर होऊन जातो. अत्री ऋषींच्या या छत्राखाली हे चित्रकूट देखील अशाच पद्धतीने भरता परम पवित्र झालेलं आहे. एखादं तीर्थक्षेत्र परम पवित्र असेल, परंतु कदाचित ते सुंदर असेलच याची खात्री देता येत नाही. कदाचित ते अत्यंत सुंदर असेल, पवित्र देखील असेल, परंतु तिथं गेल्यानंतर मनाला अत्यंत मांगल्य आपल्याला प्राप्त होईलच याची देखील खात्री देता येत नाही. आपण आजच्या काळात बघतो ना की अनेक परम पवित्र तीर्थक्षेत्र असतात, परंतु तिथं बाजारहाटीसारखी गर्दी असते, व्यवहार चालू असतो, आणि त्यामुळे बऱ्याचदा तिथं गेल्यानंतर मनाला मांगल्य जाणवत नाही. परंतु या तिन्ही गोष्टी ज्यांच्या कृपेने या चित्रकूटामध्ये आपल्याला प्राप्त होतात, तीच या अत्री मुनींची कृपा आहे. त्यामुळे तू आता ऋषिराज अत्रीजी, इथं शब्द वापरलाय ऋषी नायकू जह आय सुदेही, ऋषींचे नायक, कारण ते या स्थानाचे स्वामी आहेत. अशा ऋषिराज अत्रीजींची तू जाऊन आज्ञा घे आणि ते सांगतील त्या ठिकाणी तू जे दुसरं मनोरथ मला विचारलं होतंस की या तीर्थ आणलेल्या जलाचं जे राज्याभिषेकासाठी आम्ही आणलंय त्याचं काय करू, तर अत्री मुनी तुला सांगतील तिथंच ते पवित्र जल तू स्थापन कर. प्रभूंचं वचन ऐकून भरताला अत्यंत सुख प्राप्त झाले. 3 पैकी 2 मनोरथ प्रभू रामचंद्रांनी याच दोह्यामध्ये पूर्ण केली. एक मनोरथ अजूनही शिल्लक आहे, ते म्हणजे मला काहीतरी अवलंबन द्या. प्रभू रामचंद्रांनी मनामध्ये खुणगाड बांधली आहे की भरताला काय द्यायचंय, परंतु ते निरोपाच्या वेळेला द्यायचंय, कारण ते दिल्यानंतर प्रभू रामचंद्र जणू काही आपल्या स्वतःचं रूपच भरताला देणार आहेत. आणि त्यामुळे भरताच्या या 2 गोष्टी
तीर्थजल अत्री मुनींच्या आज्ञेने तू ते सांगतील तिथं स्थापन कर आणि त्यांची आज्ञा शिरोधार्य मानून या वनामध्ये अत्यंत निशंक मनाने विचरण कर. भरतजी अत्यंत प्रसन्न झाले. मुनी अत्रीजी देखील त्या सभेमध्ये उपस्थित आहेत. त्यांच्या चरणांजवळ आले, आपलं मस्तक नमवलं आणि त्यांची आज्ञा, त्यांचा आशीर्वाद भरतजींनी प्राप्त करून घेतला. भरतजी आणि प्रभू रामचंद्रांचा संवाद आता इथं समाप्तीच्या रेषेवर आलेला आहे आणि त्यावेळेला जणू काही स्वर्गामध्ये विजयोत्सव सुरू झाला. इतका वेळ जो इंद्र अत्यंत संशयग्रस्त होता की कदाचित भरतजी बोलणार नाहीत, परंतु प्रभू रामचंद्र हे प्रेमाच्या अधीन जाऊन अयोध्येला परत जाण्याची शक्यता नाकारता येत नाही. परंतु ज्या वेळेला प्रभू रामचंद्रांनी आज्ञा दिली आणि भरताने देखील ती शिरोधार्य मानली, ज्या वेळेला हा प्रश्न निकालात निघाल्याची जाणीव स्वर्गातल्या देवतांना झाली, त्यावेळेला त्यांनी नुसत्या फुलांची नाही, सुरस्वा रथी सराही कुल बरशत सुरतरू फूल, कल्पवृक्षाची फुलं काढून या चित्रकूटवरती उधळायला सुरुवात केलेली आहे. सज्जन हो, त्यातील पुढील कथाभागाचं चिंतन आपण उद्याच्या कथा प्रवाहामध्ये करूयात. जानकी जीवन स्मरण. जय जय राम.